काही वेळा आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून सोडतं जिथे विश्वासघात, वासना आणि हतबलता या त्रिसूत्रीने आयुष्यच बदलून टाकतं. ही कथा आहे अशाच एका आई मुलीची, जे एकाच व्यक्तीच्या विळख्यात अडकतात आणि पुढे जे घडतं ते तुमच्या काळजाचा ठोका चुकवून जाईल. चला तर मग ऐकूया ही सत्यकथा. कमलेश मिश्रा एका बँकेत कामाला होता आणि प्रणाली तिथे साफसफाईचं काम करायची. प्रणाली आणि तिची एकुलती एक मुलगी अन्विता दोघीच राहायच्या. त्यांना कोणाचाही आधार नव्हता, ना नातेवाईकाचा ना समाजाचा. अंधारात जगणाऱ्या माणसाला जर थोडंसं प्रकाश दिसायला लागलं तर तो त्या दिशेने धावत जातो. प्रणालीचंही तसंच झालं. प्रणाली अजूनही तरुण होती आणि तिच्या शरीरावर कमलेशची वाईट नजर पडली. प्रणालीलाही शरीर सुखासाठी एक पुरुष हवाच होता. त्यात जर तो पैसावाला असेल तर तिची वासना आणि पैशाची गरज दोन्ही भागणार होत्या. कधीकधी गरज आणि वासना एकाच वाटेवर चालू लागतात आणि तिथे सुरू होतो विनाशाचं पहिलं पाऊल. तिने कमलेशला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. तिला प्रतिसाद मिळतोय हे पाहून कमलेशनं पुढचं पाऊल उचललं. त्याने एके दिवशी बँकेतच एका कोपऱ्यात प्रणालीला मिठीत घेतलं. प्रणालीने पण त्याला प्रतिसाद दिला आणि एका क्षणी स्वतःला पूर्णपणे कमलेशच्या स्वाधीन केलं. जिचं आयुष्य उंबरठ्यावर थांबून होतं, तिला अचानकच एक दरवाजा दिसला, शरीर सुखाचा आणि पैशाच्या ओघाचा. आता तिला शारीरिक सुखही मिळू लागलं आणि पैसेही. कमलेशलाही एक बाई निवांतपणे उपभोगायला मिळाल्याने तोही खुश होता. हे एक असं नातं होतं जिथे प्रेम नव्हतं पण हाव होती, शरीराची, गरजेची आणि कंटाळवाण्या जगण्यातून सुटण्याची. गेली 3-4 वर्ष त्या दोघांमध्ये शरीर संबंध सुरू होते. या संबंधामुळे त्याचं प्रणालीच्या घरी येणं जाणं सुरूच होतं. पण एक दिवस त्याची नजर अन्वितावर पडली. अन्विता वयात आली होती. ती आता खूप सुंदर दिसत होती. अन्विताच्या डोळ्यात अजून बालपण होतं, पण तिच्या शरीरावर मात्र तारुण्याची नशा चढली होती. तिच्या नाजूक देहावरची प्रत्येक हालचाल कमलेशच्या डोळ्यांना खुणावत होती. त्याच्या नजरेतला भाव बदलू लागला होता आणि इथेच सुरू झाला एका नव्या संकटाचा आरंभ. कमलेशची नजर आता अन्विताच्या देहावर फिरू लागली. ती त्याला आता प्रणाली इतकीच किंबहुना त्याहून अधिक आकर्षक वाटू लागली होती. तो अन्विताशीही जवळीक साधू लागला. तिला भेटवस्तू, कपडे, मोबाईल, पैसे देऊ लागला आणि तिच्या भोळ्या मनाला तो हळूहळू भावू लागला. वयात येणाऱ्या मुलीला जर कुणी सतत कौतुकानं पाहू लागलं तर त्या नजरेत आपुलकी वाटते आणि हीच आपुलकी कधीकधी वेगळ्या वळणावर घेऊन जाते. साहजिकच अन्वितालाही तो आवडू लागला. तिच्यासाठी तो स्पेशल होता. पण कमलेशचा हा खेळ प्रणालीच्या नजरेतून सुटला नाही. आई आहे ती, जिचा नवरा नसतो. ती जास्त सावध असते आणि जिची मुलगी वयात आलेली असते ती खूप काही न कळत वाचू शकते. कमलेश आपल्या मुलीला इतकं का खुश ठेवतोय हे प्रणालीच्या लक्षात आलं, पण ती त्याला दुखवू शकत नव्हती. कारण तिच्या गरजा अजूनही होत्या आणि कमलेश त्या भागवत होता. शेवटी प्रणालीने एक निर्णय घेतला. अन्विताचं लग्न लावून द्यायचं. या सगळ्यातून तिच्या मुलीला बाहेर काढायचं. अगोदरच उशीर झालाय. प्रणालीने एक दिवस कमलेशला स्पष्ट सांगितलं, अन्विताचं लग्न करायलाच हवं, पण माझ्याकडे पैसे नाहीत. त्यावर कमलेश थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, पैशाची तू काळजी करू नकोस, ते मी पाहतो. पण बघ, जावई मात्र श्रीमंत, तरुण आणि देखणा हवा. बाकी काय करायचं ते मी बघतो. हा विचार ऐकून प्रणालीला क्षणभर दिलासा वाटला, पण ती कल्पना करू शकली नाही की कमलेश तिचा प्रियकर नसून एक धोका आहे, जो तिचं आयुष्यच उद्ध्वस्त करणार होता. दीपक प्रणालीला भोगत होता, तिच्या गरजांचा फायदा घेत होता, पण त्याच्या मनात एक वेगळाच विकृत प्लान सुरू होता. दरम्यान अन्वितासाठी राजवीर नावाचं स्थळ आलं. नशिबाने एक चांगला पर्याय तिच्या दारात उभा होता. राजवीर श्रीमंत होता,
नृत्य शिक्षक होता आणि जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा. त्याचं उत्पन्न चांगलं होतं आणि कुटुंबही एकत्र होतं. एक सुखी सधन घर. प्रणालीने हे स्थळ मनापासून पसंत केलं. मुलगी पाहायला यायचं आमंत्रणही दिलं. राजवीर आणि त्याचे घरचे अन्विताला पाहायला आले. तिला पाहताच राजवीर तिच्या सौंदर्यावर अक्षरशः फिदा झाला. तिच्या गोड हसण्यानं, नाजूक बोलण्यात आणि सोज्वळ रूपात सगळ्यांनाच भुरळ पाडली. त्यांनी लगेचच पसंती कळवली. मध्यस्थामार्फत लग्नाची तारीखही ठरली 13 फेब्रुवारी 2025. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. लग्नाच्या आधीच अन्विता घरातून पळून गेली. सगळीकडे खळबळ उडाली. आई प्रणालीला काही समजत नव्हतं. मुलगी कुठे गेली, कोणाबरोबर गेली. जवळपास 2 महिने अन्विता बेपत्ता होती. पोलीस, नातेवाईक, शेजारी सगळे शोध घेत होते. आणि मग एक दिवस सत्य समोर आलं. इतकं भयान की प्रणालीच्या पायाखालची जमीन सरकली. अन्विता कोणाबरोबर पळाली होती माहिती आहे? ती आपल्या आईच्याच प्रियकरासोबत कमलेश मिश्रासोबत पळून गेली होती. होय, ज्या पुरुषाने प्रणालीचं शरीर उपभोगलं त्यालाच आता तिच्या मुलीचं शरीर हवं होतं आणि त्यासाठी त्याने कोणतीही सीमा ओलांडायला मागे पुढे पाहिलं नाही. तिचं लग्न झालं असतं आणि ती नांदायला गेली असती तर ती त्याच्या हाती लागली नसती. त्यामुळे त्याने तिला आधीच जाळ्यात ओढलं आणि घेऊन पसार झाला. त्याने तिला एका फ्लॅटमध्ये ठेवलं होतं जिथे तो रोज तिच्यासोबत शरीर संबंध करून तिचा उपभोग घेत होता. प्रणालीला भेटून तो सांगायचा, तू काही काळजी करू नकोस, अन्विता सुखरूप आहे. तेव्हा प्रणालीच्या लक्षात आलं की अन्विता कुठे असेल, पण ती काही बोलली नाही. कमलेश मिश्रा प्रणालीलाही भेटल्यावर शरीर संबंध करून भोगत होता. आता मायलेकी दोघीही कमलेश मिश्राच्या तावडीत सापडल्या होत्या. तो दोघीबरोबर वासनेचा क्रूर खेळ खेळत होता. इकडे अन्विता गायब झाल्याने राजवीरच्या लग्नाचा विचार रद्द झाला होता. तो आपल्या कामात व्यस्त राहिला. तिचं लग्न मोडलं तर तिला आयुष्यभर त्रास होईल हे कमलेशच्या लक्षात आलं. त्याऐवजी तिचं लग्न लावून द्यायचं आणि नंतर नवऱ्याकडून घटस्फोट घेऊन पोटगी मिळवून तिला परत आणायचं आणि मग मायलेकींना निवांत भोगत राहायचं, असा त्याचा डाव होता. आणि धक्कादायक म्हणजे या खेळाला प्रणाली आणि अन्विता या मायलेकींचीही मुख्य संमती होती. कारण आता त्या दोघीही त्याच्या अधीन झाल्या होत्या. कमलेशकडून पाहिजे ते सुख मिळाल्यानंतर आईच्या सांगण्यावरून अन्विता काही दिवसांनी घरी परतली. त्यानंतर त्या मायलेकींनी राजवीरची भेट घेत त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अन्विताने लाडीक चाळा करत राजवीरला सांगितलं की तिच्या लग्नाचा खर्च आईला परवडत नसल्याने ती खर्चाची तडजोड करायला नातेवाईकाकडे गेली होती. त्या दोघी मायलेकींनी राजवीरला ती गोष्ट पटवून सांगितल्याने त्याचाही विश्वास बसला. त्याने लग्नाला होकार दिला, पण त्या मायलेकीचा डाव त्याच्या लक्षात आला नव्हता. अन्विता त्याच्यासोबत लग्न फक्त त्याच्या प्रॉपर्टीसाठी करणार होती. त्या दोघींना लग्नापेक्षा राजवीरची प्रॉपर्टी महत्त्वाची होती. लग्न झाल्यानंतर कमलेश मिश्राच्या मदतीने राजवीरला संपवायचं आणि त्याची प्रॉपर्टी मिळवायची असा डाव या तिघांनी आखला होता. अखेर राजवीर आणि अन्विताचं लग्न 17 मे 2025 रोजी झालं. अन्विताचं लग्न राजवीरशी झालं असलं तरी तिचे शारीरिक संबंध आईचा प्रियकर कमलेश मिश्रा याच्याबरोबर सुरू होते. या तिघांनाही राजवीरच्या संपत्तीत रस होता. लग्न झाल्याने अन्विताला त्याच्या संपत्तीतला वाटा मिळू शकतो याचा अंदाज कमलेश मिश्रा, प्रणाली आणि अन्विता यांनी बांधला होता. लग्न झाल्यापासून अन्विता राजवीरशी फटकून वागत होती. ती त्याला किंमत देत नव्हती. त्यातच ती तासनतास कोणाशी तरी मोबाईलवर गप्पा मारत होती. नेमकी हीच गोष्ट नवरा या नात्याने राजवीरला खटकत होती. त्यातच त्याला समजलं होती की बायको अन्विताचं बँकेत काम करणाऱ्या कमलेशशी विवाहबाह्य संबंध आहेत. या कारणामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणं होऊ लागली. आता कुठे लग्न होऊन महिनाही झाला नव्हता तोपर्यंत नवविवाहित दाम्पत्यात रोज भांडणं होऊ लागल्याने घरचे लोक चिंतित होते. त्यांनी दोघांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु अन्विताला नवऱ्यात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे राजवीरने माहिती काढायला सुरुवात केली. तेव्हा त्याला समजलं की त्याच्या बायकोचे आणि सासूचे एकाच व्यक्तीबरोबर संबंध आहेत. त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आपण अन्विताबरोबर लग्न करून चुकलो आहोत असं त्याला वाटू लागलं.
नवरा बायकोची भांडणं महिन्याभरात विकोपाला गेली आणि इकडे कमलेश मिश्राने प्रणालीला हाताशी धरून राजवीरला मारण्याचा प्लॅन केला. त्यासाठी त्याने आपल्या ड्रायव्हरला हाताशी धरलं. त्याच्या ओळखीने कमलेशने राजवीरला मारण्यासाठी आणखी दोघांना हाताशी धरलं. त्या तिघांना राजवीरला मारण्यासाठी 4 लाख रुपयाची सुपारी दिली. त्यातील 1 लाख रुपये लगेच कमलेशने दिले. काम झाल्यानंतर 3 लाख रुपये देण्याचं ठरवलं. राजवीरला मारण्याची सुपारी दिल्याने प्रणाली आणि अन्विता या दोघींना माहीत झालं. त्या दोघीही या कटात सामील झाल्या. मंगळवार 17 जून 2025 रोजी राजवीर हा रायपूर येथे कामानिमित्त गेला. त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. फोन केलेल्या व्यक्तीने त्याला सांगितलं की रायपूरमधील अंबिकापूर येथील जमिनीची मोजणी करायची आहे. त्यावेळी राजवीरने मी येतो असं सांगितलं. तो फोन केलेल्या व्यक्तीने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला. तेव्हा त्याच्या कारमध्ये 3 जण येऊन बसले. राजवीर त्यांना घेऊन अंबिकापूर येथे जाऊ लागला. बोलता बोलता त्या तिघांनी त्याच्याशी भांडणं सुरू केलं. तोही त्या तिघांशी वाद घालत होता. अखेर त्या तिघांनी वाटेत ओसाड ठिकाण पाहून त्याला कार थांबवायला सांगितलं. त्याने कार थांबवताच त्यांनी कारमध्ये त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यावर घावाने वार केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा कारमध्येच मृत्यू झाला. त्याची हत्या केल्यानंतर त्यांनी त्याच कारमधून मृतदेह बिलासपूर जवळील नदीत नेऊन टाकला. त्यानंतर मारेकऱ्यांनी कमलेश मिश्रा आणि प्रणाली यांना बोलावून राजवीरचा मृतदेह दाखवला. राजवीरला मारल्याची खात्री पटताच त्या मारेकऱ्यांनी 3 लाख रुपये घेतले आणि त्यानंतर घटनास्थळावरून ती कार घेऊन मारेकरी निघून गेले. इकडे मंगळवार 17 जून 2025 रोजी सकाळी घरातून बाहेर गेलेला राजवीर रात्री घरी परत न आल्याने त्याच्या भावाने त्याचा शोध घेतला. तशीच तो बेपत्ता झाल्याची तक्रार रायपूर पोलिसात दिली. पोलिसही त्याचा शोध घेत असताना जून 22 रोजी रायपूर परिसरातील नदीत राजवीरचा मृतदेह पोलिसांना मिळाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी रायपूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस या घटनेचा तपास करत असताना तांत्रिक माहितीवरून पोलिसांना समजलं की घटनेच्या दिवशी राजवीरच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला होता. त्या फोनची माहिती पोलिसांनी घेतली असता फोन महेशने केल्याचं समजलं. त्या फोनच्या माहितीवरून पोलिसांनी महेश, विक्रम आणि सोहन यांना ताब्यात घेतलं. त्या तिघांकडे राजवीरच्या हत्येची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्या तिघांनी कमलेश मिश्राच्या सांगण्यावरून आपण राजवीरची हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. या घटनेपासून कमलेश मिश्रा फरार झालेला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान पोलिसांना आणखी एक माहिती मिळाली की राजवीरची बायको अन्विताने लग्नानंतर महिन्याभरातच कमलेश मिश्रा याच्याशी आपल्या मोबाईलवरून सुमारे 300 वेळा फोन केले होते. पोलिसांनी संशयावरून अन्विताला ताब्यात घेऊन तिच्याकडे राजवीरच्या हत्येची चौकशी केली. तेव्हा या हत्येचा मास्टरमाइंड अन्विताची आई प्रणाली असल्याचं समोर आलं. तिलाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा तिने आपले आणि आपल्या लेकीचे कमलेश मिश्रा याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचं कबूल केलं. राजवीरची हत्या कमलेशने 4 लाख रुपयाची सुपारी देऊन केली होती. ही सुपारी त्या तिघांनी मिळून आपले विवाहबाह्य अनैतिक संबंध झाकण्यासाठी आणि राजवीरच्या संपत्तीसाठी केल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. मायलेकीने गुन्हा कबूल केल्याने राजवीरच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून राजवीर वय 32 याची हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याची बायको अन्विता वय 22, तिची आई प्रणाली वय 45, प्रियकर कमलेश मिश्रा वय 45 आणि मारेकरी महेश, विक्रम आणि सोहन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खरंच वासनेचा आणि लोभाचा अंत किती भयंकर असू शकतो या घटनेतून सिद्ध होतं. या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? अशा कृत्याची शिक्षा काय असावी असं तुम्हाला वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.